हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रायल बॅलन्स या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्स घेणार आहोत, ज्याच्यात MCQs आणि ट्रू ऑर फॉल्स आपण बघणार आहोत. तर पहिला जो MCQ आहे, अ ट्रायल बॅलन्स विल नॉट बी बॅलन्स इफ करेक्ट एंट्री, म्हणजे त्यांनी विचारलं आहे ट्रायल बॅलन्स कोणत्या केसमध्ये टॅली होणार नाही. करेक्ट जर्नल एंट्री इज पोस्टेड ट्वाईस, तर एकच एंट्री जर दोनदा पोस्ट केली तर ते टॅली होणार. नंतर परचेस ऑन क्रेडिट बेसिस इज डेबिटेड टू परचेस अँड क्रेडिटेड टू कॅश अकाउंट, हे पण टॅली होणार, कारण एक डेबिट आणि एक क्रेडिट आपण दिलेलं आहे. नंतर ₹500 कॅश पेमेंट टू क्रेडिटर्स इज डेबिटेड टू ट्रेड पेबल 50 आणि क्रेडिटेड टू कॅश 500, हे नाही होणार, कारण डेबिट दिले 50 तर क्रेडिट दिले 500, त्यामुळे ते टॅली नाही होणार. तर हे सी ऑप्शन बरोबर आहे. नंतर ₹1,500 रिसिव्ड फ्रॉम सबटेनंट फॉर रेंट अँड एंटर्ड करेक्टली इन द कॅश बुक इज पोस्टेड टू द डेबिट ऑफ रेंट अकाउंट इन द ट्रायल बॅलन्स. आता नीट लक्ष द्या, 1,500 आपल्याला सब टेनंटकडनं मिळाले तर ते कॅश अकाउंटला डेबिट होणार आहे आणि रेंट अकाउंटला क्रेडिट होणार आहे. पण इथे काय झालेलं आहे, रेंट अकाउंटला पण त्यांनी डेबिटच दिलं आहे, म्हणजे कॅशला पण डेबिट दिलं आहे, रेंटला पण डेबिट दिलेलं आहे. त्यामुळे काय, दोन डेबिट पडलेली आहेत, म्हणजे तो जो डिफरन्स आहे डेबिट साईडला 3,000 जास्त आहे. डेबिट साईडला किती जास्त आहे? 3,000. तर याचं जे उत्तर आहे, पहिलं उत्तर आहे ए, डेबिट टोटल विल बी ग्रेटर बाय 3,000, ए उत्तर आहे. नंतर आफ्टर द प्रिपेरेशन ऑफ द लेजर द नेक्स्ट स्टेप इज प्रिपेरेशन ऑफ, म्हणजे लेजर झाल्यानंतर आपण काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ट्रायल बॅलन्स बनवतो. तर आफ्टर प्रिपेरिंग द ट्रायल बॅलन्स द अकाउंटंट फाइंड्स द टोटल ऑफ डेबिट साइड इज शॉर्ट बाय 1,500. दिस डिफरन्स विल बी. आता नीट लक्ष द्या, ट्रायल बॅलन्सची टोटल घेतल्यावरती अकाउंटंटला असं लक्षात येतं की जी टोटल आहे डेबिट साईडची ती 1,500 कमी आहे, म्हणजे क्रेडिटची टोटल 1,500 जास्त आहे. तर आपण काय करणार, डेबिटला सस्पेन्स अकाउंट लिहिणार, त्यामुळे बी ऑप्शन आहे, डेबिटेड टू सस्पेन्स अकाउंट. नंतर पुढे तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्याची टोटल टॅली होत नाही आहे. डेबिट साईडची टोटल 12,500, क्रेडिट साईडची टोटल 17,500. तर त्यांनी रिझन विचारला आहे का टॅली होत नाही आहे. तर आपण एक एक आयटम बघूया, तो बरोबर त्या साईडला लिहिला आहे की नाही. सेल्स क्रेडिटला आहे, बरोबर आहे. परचेस डेबिटला आहे, बरोबर आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस डेबिटला आहे, बरोबर आहे. सॅलरीज क्रेडिटला दिलं आहे, त्यामुळे रॉंग प्लेसिंग ऑफ सॅलरीज अकाउंट, बी ऑप्शन हा बरोबर आहे. पुढे आता स्कॅनरचे बघूया. मेथड ऑफ प्रिपेरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स आर, तर कुठले कुठले ट्रायल बॅलन्सचे मेथड आहेत, बॅलन्स, टोटल अँड बॅलन्स आणि ऑल ऑफ दिच. त्याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिच. नंतर ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट अकाउंट समरी लेजर, तर ट्रायल बॅलन्स हे एक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर द प्रिपेरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स इज फॉर लोकेटिंग एरर ऑफ कमिशन, लोकेटिंग एरर ऑफ प्रिन्सिपल, लोकेटिंग क्लेरिकल एरर्स, ऑल ऑफ द अबाव. तर याचं उत्तर आहे लोकेटिंग क्लेरिकल एरर्स, जे आपण आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करताना जे काय चुका करतो त्या शोधण्यासाठी ट्रायल बॅलन्स आपण बनवतो. त्याच्यानंतर द ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स राम अँड कंपनी शोज अ क्लोजिंग स्टॉक ऑफ 30,000. इट विल बी रेकॉर्डेड इन. आता त्यांनी विचारलं आहे क्लोजिंग स्टॉक 30,000चा आहे, तर तो कुठे रेकॉर्ड करणार, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, बोथ ए आणि सी. तर याचं उत्तर चौथं आहे. आपण ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट दोन्हीकडे
क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करतो. तर चौथ्याचं उत्तर सी आहे आपलं. त्याच्यानंतर डिफरन्स ऑफ टोटल्स ऑफ बोथ डेबिट अँड क्रेडिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर टू. म्हणजे जी टोटलचा जो डिफरन्स आहे डेबिट साईड आणि क्रेडिट साईडचा, तो कुठे ट्रान्सफर करतो? ट्रेडिंग अकाउंट, सस्पेन्स अकाउंट, डिफरन्स अकाउंट आणि मिसलेनियस अकाउंट. त्याचं उत्तर आहे सस्पेन्स अकाउंट. ट्रायल बॅलन्स अंडर बॅलन्स मेथड इज नोन ॲज. तर बॅलन्स मेथडच्या अंडर जो ट्रायल बॅलन्स आपण बनवतो त्याचं दुसरं नाव काय? ग्रॉस ट्रायल बॅलन्स, नेट ट्रायल बॅलन्स, सिम्पल ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स ॲप्रोप्रिएशन. तर त्याला आपण नेट ट्रायल बॅलन्स म्हणतो. ट्रायल बॅलन्स कंटेन्स द बॅलन्स ऑफ. आता कसले कसले बॅलन्स असतात? ओनली पर्सनल अँड रिअल, ओनली रिअल अँड नॉमिनल, ओनली नॉमिनल अँड पर्सनल, सगळेच असतात. ऑल अकाउंट्स. नंतर the trial balance is prepared on at end of the year, a particular date for year ending A or B. तर A or B उत्तर आहे. आपण जनरली कधी पण बनवतो किंवा एंड ऑफ द इयरला बनवतो. नंतर बॅलन्सेस ऑफ अकाउंट्स आर ट्रान्सफर टू. तर अकाउंटचे जे बॅलन्स असतात ते कुठे ट्रान्सफर करतो? ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करतो. A list which contains balance of accounts to know whether the debit and credit balance are matched. तर हे ट्रायल बॅलन्स आहे. Which of the following is not a process in प्रिपेरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे कुठली गोष्ट आपण ट्रायल बॅलन्स बनवण्यासाठी प्रिपेअर करत नाही? तर रेकॉर्डिंग, समरायझिंग, क्लासिफाईंग, इंटरप्रिटेटिंग. तर इंटरप्रिटेशन आपण करत नाही. बाकी सगळ्या गोष्टी ट्रायल बॅलन्स करताना इन्क्लुडेड आहे. इंटरप्रिटेशन त्याच्यात इन्क्लुडेड नाही आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इन ट्रायल बॅलन्स इज कॉन्ट्राडिक्टरी टू इच अदर. म्हणजे जे ऑपोजिट आहे. इन्व्हेंटरी आणि ड्रॉइंग नाही, सेल्स आणि परचेस रिटर्न नाही, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड, हा हे कॉन्ट्रॅडिक्ट आहे. सी कॉन्ट्रॅडिक्ट आहे. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स क्रिएट डॅश ॲक्युरसी. तर याचं काय? ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. कुठली गोष्ट मुळे अफेक्ट होणार नाही टॅलीवरती? अँड अमाऊंट ऑफ परचेस 10,000 याचा अफेक्ट होणार. कस्टमर अकाउंट इज डेबिटेड विथ द अमाऊंट इज कॅश रिसिव्ड, याचं नॉट अफेक्टेड होईल, याचं होणार. एंट्री ऑफ डेबिट ऑफ ₹1,000 वॉज क्रेडिट विथ ट्वाईस द अमाऊंट, याचं होणार. एंट्री पोस्टेड ट्वाईस इन द लेजर, याचं नाही होणार. डीचा इफेक्ट ट्रायल बॅलन्सवरती नाही होणार. त्याच्यानंतर भंडारीज ट्रायल बॅलन्स वॉज शोईंग डिफरन्स ऑफ 5,000. म्हणजे 5,000चा फरक येत होता. डेबिट साईड जास्त होती. आणि वाईल कास्टिंग विथ टोटल सेल्स लेजर ही फाउंड दॅट टोटल ऑफ इज क्रेडिट टोटल इज ओव्हरकास्ट बाय 2,000. म्हणजे सेल्स रजिस्टरची जी टोटल होती ती 2,000ने जास्त होती. तर आता त्यांनी काय केलं? हे करेक्शन केलं. आफ्टर कलेक्शन इन सेल्स लेजर. आता नीट लक्ष द्या. आधी फरक 5,000चा होता. आता काय केलं त्यांनी? 2,000 रुपये कमी केले. क्रेडिट साईडचे 2,000 कमी केले. त्यामुळे काय झालं? फरक 7,000चा झाला. तर त्याचं उत्तर ए आहे. 15चं उत्तर ए. तर आधी 5,000 होते आणि 2,000 कमी केल्यामुळे जो फरक होता तो 7,000चा होता. नंतर क्लोजिंग स्टॉक इन ट्रायल बॅलन्स इम्प्लाइज. जर समजा
ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी क्लोजिंग स्टॉक आहे, तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ इट इज ऑलरेडी ॲडजस्टेड इन ओपनिंग स्टॉक नाही, इट इज ॲडजस्टेड इन सेल्स अकाउंट नाही, हां इट इज ॲडजस्टेड इन द परचेस अकाउंट. सी ऑप्शन बरोबर आहे. जे परचेसमधनं तो ऑलरेडी क्लोजिंग स्टॉक वजा केला आहे. जर समजा परचेसमधनं जर क्लोजिंग स्टॉक वजा केला असेल तर तो वेगळा दाखवला जातो ट्रायल बॅलन्समध्ये. नंतर हा आपला याच्यातला प्रश्न आपण लेजरमध्ये पण केला होता, आपण सॉल्व करूया. ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स अकाउंट. तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स 30,000 आणि 40,000 दिले आहे. मी तुम्हाला ओरली कसं सॉल्व करायचं ते पण दाखवतो. आता बघा, ओपनिंग डेटर्स 30,000 आहे. आता 30,000 हे कुठे आहे? डेबिट साईडला. 30,000 डेबिट साईडला आणि 40,000 रुपये कुठे आहे? 40,000 कॅश कलेक्टेड आहे, म्हणजे हे क्रेडिटला आहे. 30,000 डेबिटला, 40,000 क्रेडिटला. नंतर पुढे ओके सॉरी 30,000 ओपनिंग आणि 40,000 क्लोजिंग बॅलन्स आहे. कॅश कलेक्टेड 2,40,000 आहे. कॅश कलेक्टेड 2,40,000 आहे, म्हणजे ओपनिंग डेबिटला, क्लोजिंग क्रेडिटला, 40,000 क्रेडिटला, 2,40,000 कॅश रिसिव्ड पण क्रेडिटला, डिस्काउंट अलाउड पण क्रेडिटला, बॅड डेट्स पण क्रेडिटला. तर एकदम सोपी गोष्ट आहे. जे काय क्रेडिटला गोष्टी आहेत ना, ज्या क्रेडिटला गोष्टी आहेत ते ॲड करा. 40, 240, 15 आणि 10. 40 आणि 240 किती आले? 280. 280 आणि 15 किती आले? 280 आणि 15 295. 295 आणि 10. 295 आणि 10 3,05,000. 3,05,000 मधनं 30,000 गेले, 2,75,000. मी तुम्हाला सॉल्व करून पण दाखवतो, टेन्शन घेऊ नका. तर आपण कसं करतो? तर पहिल्यांदा आपण इकडे लिहितो ओपनिंग डेटर्स. ओपनिंग डेटर्स आणि इथे आपले क्रेडिट सेल्स येतील. त्याच्यानंतर या साईडला कॅश रिसिव्ड, कॅश रिसिव्ड नंतर डिस्काउंट, बॅड डेट्स आणि क्लोजिंग स्टॉक. तर आपण व्हॅल्यू टाकूया. ओपनिंग स्टॉक आपल्याला दिला आहे 30,000, क्लोजिंग स्टॉक 40,000. अरे ओपनिंग डेटर्स, क्लोजिंग डेटर्स येते 30,000, 40,000. नंतर कॅश रिसिव्ड 2,40,000, डिस्काउंट 15,000. 2,40,000, 15,000 आणि 10,000. 2,40,000 कॅश रिसिव्ड आहे, डिस्काउंट 15,000 आहे, बॅड डेट्स 10,000 आहे. आता काय करूया? याची टोटल घेऊया. या चौघांची टोटल 3,05,000. 3,05,000 ओपनिंग डेटर्स 30,000 वजा करूया, म्हणजे तुम्हाला क्रेडिट सेल्स मिळेल. तर क्रेडिट सेल्स 2,75,000. आणि ओरली मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या क्रेडिटला आहेत त्यांची टोटल घ्या. त्या क्रेडिटमधनं ओपनिंग डेटर्स 30,000 वजा करा, म्हणजे क्रेडिट सेलची व्हॅल्यू 2,75,000 आपल्याला मिळेल. ठीक आहे. नंतर सॅलरीज पेड ₹4,500 इज शोन इन क्रेडिट साइड ऑफ ट्रायल बॅलन्स. तर 4,500 रुपये जे सॅलरी पे केले ते आपण ट्रायल बॅलन्सला क्रेडिटला दाखवले. आता नीट लक्ष द्या, त्या साईडला क्रेडिटला दाखवले म्हणजे आपण डेबिटला 4,500 दाखवले नाहीत आणि क्रेडिटला 4,500 दाखवले. म्हणजे इकडे 4,500
जे आहेत तर डेबिट साईडला कसं आहे 4.5 तिकडे दाखवले नाही म्हणून तिथे कमी पडतात, म्हणजे 4,500 क्रेडिट साईड जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट एक्स्ट्रा 4,500 पडले म्हणजे 9,000 क्रेडिट साईड जास्त आहे. तर इकडे काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे इन द टोटल ऑफ ट्रायल बॅलन्स द डेबिट साईड. आता डेबिट साईड काय होणार कमी होणार म्हणजे 9,000 कमी होणार. तर इकडे सॉरी डेबिट साईड 9,000 जास्त होणार कारण 4,500 जे डेबिटला दाखवायला पाहिजे ते क्रेडिटला दाखवले, त्यामुळे इथे एक 4,500 कमी पडले आणि 4,500 तिकडे दाखवले त्यामुळे अजून 4,500 कमी पडले. तर डेबिट साईड जी आहे ती 9,000 कमी पडणार म्हणजे त्याचं सी उत्तर आहे. 18व्याचं सी उत्तर आहे 9,000 कमी पडणार. त्याच्यानंतर डॅश इज प्रिपेअर टू असर्टन द अरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ अकाउंटिंग पोस्टिंग अँड बॅलन्सिंग. तर आता आपण काय बनवतो अरिथमॅटिकल ॲक्युरसीसाठी ट्रायल बॅलन्स बनवतो. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. आता इथे कसं आहे माहिती आहे का, हा तुम्ही याचं होमवर्क करा. मी तुम्हाला कुठलं डेबिट आहे आणि कुठलं क्रेडिट आहे ते सांगतो. समजा टॅली नाही झाला तर तुम्ही मला विचारा, मी इथे सॉल्व करीन. ठीक आहे. तर हा जो 20वा प्रॉब्लेम आहे त्याच्यात तुम्हाला ट्रायल बॅलन्स बनवायला सांगितलं आहे. तर इकडे बघा पहिलं काय कॅपिटल आहे, कॅपिटल क्रेडिटला डेटर्स डेबिट, क्रेडिटर्स क्रेडिट, परचेस डेबिट, सेल्स क्रेडिट, इंटरेस्ट पेड डेबिट, डिस्काउंट अलाउड डेबिट, डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिट, रेंट डेबिट, ओपनिंग स्टॉक डेबिट, लोन्स पेबल क्रेडिट, रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स क्रेडिटला आहे तर हे डेबिटला आहे, रिटर्न इनवर्ड डेबिटला. तुम्ही एक काम करा, हा ट्रायल बॅलन्स बनवा आणि बघा टॅली होतोय का. नाही टॅली झालं तर मला विचारा. ठीक आहे. नंतर हा प्रश्न विचारतो नेहमी, ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स इज नॉट अ डॅश प्रूफ ऑफ ॲक्युरसी कन्क्लुझिव्ह. मग त्याच्यावरनं काही निष्कर्ष आपल्याला काढता येत नाही. ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट विच शोज द डॅश ऑर द डॅश ऑफ ऑल द अकाउंट्स. तर तिकडे डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स आपल्याला दाखवतात. नंतर 23व्यामध्ये पण तुम्हाला ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे, तो पण मी तुम्हाला होमवर्क देतो. कॅपिटल क्रेडिट, कॉम्प्युटर डेबिट, मशिनरी डेबिट, ऑफिस फर्निचर डेबिट, इन्व्हेस्टमेंट डेबिट, सॅलरीज डेबिट, सेल्स क्रेडिट, पोस्टेज डेबिट, फ्रेट डेबिट, परचेसेस डेबिट, रेंट डेबिट, कॅश इन हँड डेबिट, बँक ऑर्डर ऑफ क्रेडिट. त्याच्यानंतर क्रेडिटर्स क्रेडिट, डेटर डेबिट आणि ट्रायल बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट, म्हणजे याच्यापैकी सगळी स्टेटमेंट ही करेक्ट आहे, फक्त एक कुठलं रॉंग आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ट्रायल बॅलन्स इज स्टेटमेंट नॉट अ अकाउंट. ट्रायल बॅलन्स हे एक स्टेटमेंट आहे, हे बरोबर आहे, अकाउंट नाही आहे. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. तर हां बरोबर आहे. ट्रायल बॅलन्स इज नॉट अ कन्क्लुझिव्ह ॲग्रीमेंट, हां हे पण बरोबर आहे. ट्रायल बॅलन्स विल टॅली इवन इफ एंट्रीज पोस्टेड ट्वाइस इन द लेयर. तर आपल्याला इकडे काय ओळखायचं आहे, जे कुठलं नॉट करेक्ट कुठलं आहे. म्हणजे आता बघा ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट, हे बरोबर आहे. ट्रायल बॅलन्स इज ऑलवेज प्रिपेअर्ड, हां हे चुकीचं आहे. आणि नंतर हां सी बरोबर आहे, ते कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही आहे, म्हणजे त्याच्यावरनं काही कन्क्लुजन काढता येत नाही. ट्रायल बॅलन्स विल टॅली हे पण बरोबर आहे, म्हणजे सी याचं बी उत्तर आहे की ट्रायल बॅलन्स आपण फक्त एंड ऑफ द इयर बनवतो का, आपण ते कधीही बनवू शकतो. बी उत्तर बरोबर आहे. नंतर 25वा प्रश्न रिपीट झाला आहे, तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला आहे आणि तो टॅली का होत नाही विचारला आहे, तर तेच आहे रॉंग.
प्लेसिंग ऑफ सॅलरीज. त्यांना सॅलरीज खूप आवडते, त्यामुळे प्रश्न दोनदा विचारतायत. ठीक आहे. अ सस्पेन्स अकाउंट फॅसिलिटेट्स द प्रिपरेशन ऑफ डॅश इवन इफ डॅश हॅज नॉट बीन टॅलीड. तर सस्पेन्स अकाउंटमुळे काय, आपलं जर ट्रायल बॅलन्स टॅली होत नसेल तरीसुद्धा आपण फायनान्शियल स्टेटमेंट आपण बनवू शकतो. तर याचं उत्तर डी आहे. फायनान्शियल स्टेटमेंट आणि ट्रायल बॅलन्स म्हणजे तो जरी टॅली नाही झाला तर टेम्पररी आपण काय करतो, त्याचा बॅलन्स आपण सस्पेन्स अकाउंटला टाकतो आणि फायनान्शियल स्टेटमेंट बनवायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर ₹2000 रिसिव्ड बाय वे ऑफ कमिशन अँड एंटर्ड करेक्टली इन कॅश बुक इज पोस्टेड टू द डेबिट ऑफ द कमिशन. आता नीट लक्ष द्या, हे तुमचं ऑलरेडी एक प्रकारचं असं झालेलं आहे. तर 2000 आपल्याला कॅश मिळाली कमिशनची आणि ती आपण कॅशबुकमध्ये करेक्टली रेकॉर्ड केली, म्हणजे कॅशबुकला डेबिटला रेकॉर्ड केली आणि ते कमिशनच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायला पाहिजे. कमिशनच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायला पाहिजे, तर तरी त्याच्याऐवजी ते डेबिटला रेकॉर्ड केलं, म्हणजे कॅशच्या डेबिटला आणि कमिशनच्या डेबिटला असं रेकॉर्ड केलं. त्याच्यामुळे काय झालं, आपली डेबिट साईड जास्त आली, 2000 कॅशचे आले आणि 2000 कमिशनचे आले, त्यामुळे 4000 डेबिट साईड, 4000ने डेबिट साईड जास्त आहे. तर 27 बी उत्तर आहे. जी डेबिट साईड आहे ती 4000ने जास्त आहे. तर हा प्रश्न विचारलेला आहे. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड फॉर लोकेटिंग क्लेरिकल एरर्स. नंतर 29वा जो प्रॉब्लेम आहे ना, तसा विचारला जाणार नाही, कारण त्याच्यात पूर्ण जर्नल केल्याशिवाय आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवणं शक्य नाही आहे. 29व्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर्नल बनवायला लागेल, जर्नलवरनं लेजर बनवायला लागेल आणि लेजरवरनं ट्रायल बॅलन्स करून त्याची टोटल करायला लागेल. त्यामुळे हा 29वा प्रॉब्लेम आपण नको घेऊया. 30व्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. तर ते होमवर्क करा आणि तिन्ही होमवर्क मला पाठवायचे आहेत. मी ते तसं मी ऑनलाईन लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे. मला तिन्ही जे प्रॉब्लेम्स आहेत जे आपण आता ऑब्जेक्टिव्हमध्ये बघितलेत त्याचं होमवर्क सगळ्यांनी पाठवायचं आहे. कॅपिटल क्रेडिटला, कॉम्प्युटर डेबिटला, एअर कंडिशन फर्निचर डेबिट, फिक्स्ड डिपॉझिट डेबिट, सॅलरीज डेबिट, फीज रिसिव्ड क्रेडिट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस डेबिट, रेंट अँड ऑफिस एक्सपेन्सेस डेबिट, कॅश बॅलन्स डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट. तर हे तिन्ही प्रश्न मला तुम्ही सॉल्व करून पर्सनलवरती पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर सस्पेन्स अकाउंट इज यूज टू रेक्टिफाय दोज एरर्स विच हॅज बीन लोकेटेड बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, बिफोर और आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, आफ्टर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. तर सस्पेन्स अकाउंट आपण कधी वापरतो, आपण आफ्टर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स वापरतो, म्हणजे बी उत्तर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग एरर्स इज नॉट रिव्हील बाय द ट्रायल बॅलन्स, म्हणजे कुठल्या प्रकारचा एरर हा ट्रायल बॅलन्स दाखवत नाही. रॉंग अमाऊंट एंटर्ड इन द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. रॉंग अमाऊंट हा नॉट रिव्हील्ड म्हणजे कुठला एरर ट्रायल बॅलन्स दाखवत नाही. हा नाही दाखवत, सगळेच नाही दाखवत. रॉंग अमाऊंट एंटर्ड इन द सेल्स बिल हा पण नाही दाखवत. कम्प्लीट ओमिशन ऑफ एन एंट्री फ्रॉम द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री, म्हणजे याच्यात विचारलाय कुठला एरर हा दाखवत नाही. तर आता आपण जर ओरिजिनल एंट्रीमध्ये चुकीची एंट्री केली तर लेजर कसं काय दाखवेल, तिथे जी अमाऊंट घेणार तीच इकडे घेणार. नंतर सेल्स बिलमध्ये चुकीची अमाऊंट घेतली तर ती पण हा दाखवणार नाही, कारण सेल्स बिल्सवरून तिकडे अमाऊंट घेतो, इकडनं तिकडे नाही घेत. त्याच्यानंतर कम्प्लीट ओमिशन, एखादी एंट्री पूर्ण आपण ओमिट केली, त्याचं पोस्टिंगच केलं नाही, तर तो पण एरर आपल्याला ट्रायल बॅलन्स दाखवणार नाही.
त्याच्यानंतर ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स एन्श्युअर्स ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी बट इट इज नॉट. परत तोच प्रश्न विचारलेला आहे की तो ॲक्युरसी दाखवतो पण ते काय प्रूफ नाही आहे. कुठलं आहे? कन्क्लुझिव्ह प्रूफ. इफ अ परचेस रिटर्न ऑफ ₹2000 हॅज बीन wrongly posted to the debit of sales account but has been entered in the supplier's account, म्हणजे ते क्रेडिटर्स अकाउंटला पोस्ट केलं. म्हणजे परचेस रिटर्नची एंट्री क्रेडिटर्सला येते आणि ती जी सप्लायर्सची एंट्री हे डेबिटला येते. पण इकडे काय झालं आहे, परचेस रिटर्न क्रेडिटला येतं, परचेस रिटर्न क्रेडिटला येतं आणि इथे डेबिटला रेकॉर्ड केलं आहे. डेबिटला सेल्स रिटर्नला रेकॉर्ड केलं आहे आणि ते याला क्रेडिटर्सला बरोबर रेकॉर्ड केलं आहे. क्रेडिटर्सच्या क्रेडिटला क्रेडिटर्स डेबिट, क्रेडिटर्सच्या डेबिटला आणि परचेस रिटर्नच्या क्रेडिटला अशी ती एंट्री यायला पाहिजे. पण इथे काय झालं, परचेस रिटर्नला आपल्याला क्रेडिट द्यायला पाहिजे, परचेस रिटर्नला क्रेडिट द्यायला पाहिजे, त्याच्याऐवजी सेल्स रिटर्नला डेबिट दिलं आहे. त्याच्यामुळे त्याने काय विचारलं आहे, आता बघा लक्षात घ्या कुठली साईड जास्त झाली ते आपल्याला बघायचं आहे. इथे डेबिट साईड जास्त झालेली आहे कारण क्रेडिट साईडला दोन्ही एंट्री आलेल्या आहेत. म्हणजे हां, तर ऐका, परचेस रिटर्नची पण क्रेडिटला आली आहे आणि सप्लायरची पण क्रेडिटला आली आहे. मी तुम्हाला एक करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. हा बघा कसं करायचं असतं हे, करेक्ट एंट्री. बघा नीट लक्ष द्या, हे असं लिहिलं की लक्षात येईल कारण थोडंसं कन्फ्युजन आहे. मला दाखवतो, कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. करेक्ट एंट्री कशी येतं की तुम्हाला परचेस रिटर्नला इथे क्रेडिट द्यावं लागतं. म्हणजे समजा हे परचेस रिटर्न आपण अकाउंट बनवलं, आता इथे आपण काय करतो, परचेस रिटर्नच्या क्रेडिटला आपण इकडे लिहितो बाय सप्लायर. हे परचेस रिटर्न अकाउंट आहे आणि त्याच्या क्रेडिटला बाय सप्लायर लिहिलं आणि जे सप्लायर अकाउंट आपण ओपन करणार त्याच्या डेबिटला लिहिणार टू परचेस रिटर्न. त्याची अमाऊंट आहे 2000. म्हणजे इकडे आपण 2000 घेतले, इथे आपण 2000 घेतले. हा करेक्ट इफेक्ट आहे. पण आता रॉंग इफेक्ट कसा झाला आहे, करेक्ट एंट्री म्हणण्यापेक्षा करेक्ट इफेक्ट. रॉंग इफेक्ट कसा झाला आहे, परचेस रिटर्नच्या ऐवजी सेल्स रिटर्नला डेबिट दिलं आहे आपण. तर इकडे सेल्स रिटर्नला डेबिट दिलं आपण टू सप्लायर 2000 आणि सप्लायर अकाउंटला बरोबर डेबिट दिलंय आपण. आता याचा अर्थ काय आलं की आपली डेबिट साईड ही 4000 ने जास्त आहे. डेबिट साईड काय 4000 ने जास्त आहे. म्हणजे याचं उत्तर बी आहे. याचं उत्तर बी आहे. द डेबिट साईड ऑफ टू बी 4000 मोर दॅन द क्रेडिट साईड. तर आपले ऑब्जेक्टिव्ह झाले. आता आपण ट्रू ऑर फॉल्स बघूया. पहिलं जे आहे, ए टॅली ट्रायल बॅलन्स विल नॉट रिव्हील कॉम्पन्सेटिंग एरर्स अँड एरर्स ऑन अकाउंट ऑफ रॉंग बॅलन्सिंग. तर आता
अं, आता याच्यात दोन प्रश्न आहेत ॲक्च्युली. पहिलं म्हणजे काय, कॉम्पन्सेटिंग एरर दाखवणार नाही, हे बरोबर आहे. पण रॉंग बॅलन्सिंगमुळे जे एरर येतील ते तो दाखवणार, त्यामुळे ते पार्टली ट्रू आणि पार्टली फॉल्स. तर पहिलं कॉम्पन्सेटिंग एरर तो दाखवणार नाही. आणि जे रॉंग बॅलन्सिंगमुळे जे एरर येतात त्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅलीच होणार नाही, त्यामुळे तो दाखवणार ते एरर. पुढे स्टेट विथ रिझन whether the following statement is true or false. Trial balance is prepared after preparing profit and loss account. चुकीचं आहे. आधी ट्रायल बॅलन्स बनवतो आणि नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो. ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड बिफोर प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दो थ्रू ट्रायल बॅलन्स ऑल लेजर बॅलन्स आर पुट ऑन ट्रायल टू असर्टन whether equality of debit and credit is maintained. This is done before the प्रिपरेशन ऑफ ट्रायल फायनल अकाउंट्स. तर ट्रायल बॅलन्स आपण बनवतो प्रॉफिट अँड लॉस बनवण्याच्या अगोदर. तर ट्रायल बॅलन्समध्ये आपण काय करतो की जे जे लेजरचे बॅलन्स आहेत ते आपण डेबिट आणि क्रेडिट साईडला टाकतो. तर हे आपण काम कधी करतो, फायनल अकाउंट्स बनवण्याच्या अगोदर करतो. नंतर पुढे ट्रायल बॅलन्स चेक्स द हॉनेस्टी ऑफ द बुक कीपर, म्हणजे जो बुक कीपर आहे तो किती खरा आहे ते तो चेक करतो. नाही, त्याची हॉनेस्टी बघत नाही. काय बघतं ते, हेल्प्स टू एस्टॅब्लिश ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ द लेजर, म्हणजे लेजर ॲरिथमॅटिकली ॲक्युरेट आहे की नाही हे बघण्याचं काम ट्रायल बॅलन्स करतो. परत ते एकच प्रश्न खूप वेळा विचारतात, ट्रायल बॅलन्स एन्श्युअर द ॲक्युरेसी ऑफ द बुक्स, तेच म्हटलेलं आहे. एकच प्रश्न ते 2-3 प्रकारे विचारतात. परत तेच विचारलंय बघा, टॅलिंग ऑफ द ट्रायल बॅलन्स ओनली प्रूव्ह ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी. ट्रू, कारण त्याच्यात एरर ऑफ प्रिन्सिपल, आता हे असंच सगळीकडे म्हणायचं आहे की ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी तो दाखवतो आणि एरर ऑफ प्रिन्सिपल आणि एरर ऑफ कॉम्पन्सेटिंग एरर्स, एरर ऑफ प्रिन्सिपल आणि कॉम्पन्सेटिंग एरर तो काय दाखवत नाही. हेच तुम्हाला मेजॉरिटी ऑफ द प्रश्नांची उत्तर हेच दिसेल. पुढे काय, a tallied trial balance means the books of accounts have been prepared as per the accepted accounting principle. परत तोच प्रश्न. तर ट्रायल बॅलन्स फक्त ॲरिथमॅटिकल एरर्स दाखवतो, तो एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ कमिशन हे दाखवत नाही, विल नॉट अफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ द ट्रायल बॅलन्स. परत हा तोच प्रश्न आहे. खाली वर होते जरा, हे स्क्रॉलवरनं स्क्रॉल करायला लागतं. परत तेच आहे, ट्रायल बॅलन्स डज नॉट एन्श्युअर द ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी, फॉल्स लेस. ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी दाखवतो पण एरर ऑफ प्रिन्सिपल आणि कॉम्पन्सेटिंग एरर दाखवत नाही. त्याच्यानंतर परत तेच आहे, अ टॅलिड ट्रायल बॅलन्स मीन्स द बुक्स ऑफ अकाउंट हॅव बीन प्रिपेअर्ड, तेच प्रश्न विचारलाय. एकच प्रश्न 10 प्रकारे विचारतात, त्याचं उत्तर सेमच आहे. तर हा पण तोच आहे, द ट्रायल बॅलन्स डज नॉट एन्श्युअर ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ द बुक्स, फॉल्स. परत तेच, ट्रायल बॅलन्स इज अन ॲब्सोल्यूट प्रूफ ऑफ ॲक्युरसी, फॉल्स. फक्त ॲरिथमॅटिकल ॲक्युरसी दाखवतो आणि कॉम्पन्सेटिंग एरर आणि एरर ऑफ प्रिन्सिपल दाखवत नाही. नंतर हा थोडा वेगळा आहे, शेवटचाच आहे ना, अजून आहे, क्लोजिंग स्टॉक विल नेव्हर रिव्हील इन ट्रायल बॅलन्स. नाही, तो दाखवतो. क्लोजिंग स्टॉक जर समजा आपल्याला
क्वेश्चनमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेला असेल, म्हणजे सेल्स मायनस मगाशी आपण डिस्कस केलं, सेल्समधनं जेव्हा क्लोजिंग स्टॉक डिडक्ट करतो तेव्हा परचेसमधनं जेव्हा क्लोजिंग स्टॉक डिडक्ट करतो तेव्हा ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असतं. तर जर समजा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जर दाखवलं तर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिसतो. मोस्ट प्रॉबली आपण बघितलं आहे की क्लोजिंग स्टॉक हा ॲडजस्टमेंटमध्ये दाखवला जातो, पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय, हा कधीच दाखवत नाही का? नाही, तो दाखवतो. जेव्हा परचेसमधनं आपण क्लोजिंग स्टॉक वजा करतो तेव्हा क्लोजिंग स्टॉक हा ट्रायल बॅलन्समध्ये दाखवला जातो. एवढंच आहे, पान असंच आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण संपूया. मला सगळ्यांनी जे 3 ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याचं जे सोल्युशन आहे तुम्ही सगळ्यांनी मला पर्सनलवरती पाठवायचं आहे. ठीक आहे, तर आपण भेटूया. सगळ्यांना थँक्यू.